नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो। त्यामध्ये आता सावली ही ताराबाजीची असिस्टंट म्हणून जॉबला जाणार काय यासाठी आता ऐश्वर्याने वोटिंग घ्यायचं सांगितलेलं असतं आणि आता तिलोत्तमाच्या म्हणण्याप्रमाणे आता जर सावली ही घरातून बाहेर पडणार नाही यासाठी कोण कोण सहमत आहे यासाठी आता ऐश्वर्या सगळ्यांना बोलते। तेव्हा आता ऐश्वर्याचे बोलणे ऐकून पहिल्यांदाच तिलोत्तमा हात वर करते आणि आता तिलोत्तमा पाठीमागे राजने सुद्धा हात वर केलेला असतो आणि तो सुद्धा तिलोत्तमाच्या बाजूने तिलोत्तमाने जो निर्णय घेतलेला असतो त्याच्यावरती ठाम असतो। आणि आता राजने हात वर करताच मोठे डोळे करून राज हा अमृताकडे बघतो। इकडे आता ऐश्वर्याने सुद्धा हात वर केलेला असतो आणि तिलोत्तमाची बाजू घेतलेली असते। तेवढ्यात आता ऐश्वर्या सुद्धा मोठे डोळे करून नीलकडे बघते आणि तेवढ्यात आता ऐश्वर्या म्हणते की नील, मगाशी मॉम काय बोलल्या तू ऐकलं नाहीस का? विसरलास का तू? पटकन आता नील सुद्धा नाविलाजाने हात वर करतो आणि आता त्यानंतर सावलीने या फालतुकड्या कामासाठी घराबाहेर पडावं यासाठी कोण कोण सहमत आहे त्यांनी हात वर करा। तेव्हा आता ऐश्वर्याचे ते बोलणे ऐकून पटकन आता चंद्रकांत त्याचा हात वर करतो आणि चंद्रकांतने आता सावलीची बाजू घेतलेली असते आणि तेवढ्यात आता चंद्रकांतने हात वर करताच इकडे सोहमने देखील त्याचा हात वर केलेला असतो आणि तेवढ्यात आता सोहम झाल्यानंतर बबलू सुद्धा त्याचा हात वर करतो। पण बबलूने हात वर करताच आता ऐश्वर्या म्हणते की यू बबलू, तू का हात वर केलास? हा सगळा निर्णय चालू आहे ना, तो आमच्या घरामध्ये चालू आहे आणि तू आमच्या घरातील मेंबर नाहीयेस। तेव्हा आता बबलूला अवघड वाटलेलं असतं। ऐश्वर्या म्हणते की हे बघ, मला माहिती आहे तू इथेच खातो, इथेच राहतो, इथेच पडून आहे, पण हा निर्णय तुझ्यासाठी लागू होत नाहीये। ते ऐकून आता बबलूला वाईट वाटतं। आता ऐश्वर्याचे बोलणे ऐकून चंद्रकांतला राग येतो। चंद्रकांत म्हणतो हे बघ ऐश्वर्या, या घरामध्ये ना बबलूला कधीही वेगळी वागणूक मिळालेली नाहीये। त्याचा जरी मेंदळ्यांच्या नावाशी संबंध नसला, त्याचं नाव जरी मेंदळे नसले ना, तरी तो मला मुलासारखा आहे, एवढं तू लक्षात घे। चंद्रकांत म्हणतो की तिलोत्तमा, या बाबतीत तुला काही बोलायचं आहे का? तेव्हा आता तिलोत्तमा म्हणते की ऐश्वर्या, बाबा जे बोलतात ना ते अगदी बरोबर आहे। बबलू हा आपल्या घरातीलच एक सदस्य आहे आणि कायम तो आपल्या घरातील सदस्य असणार आहे ऐश्वर्या, हे तू लक्षात ठेव। तिलोत्तमा म्हणते की ऐश्वर्या, म्हणून या पोरीसाठी ना तू बबलूला या घरापासून तोडू नकोस। ते ऐकून बबलूला आयसे वाटते। ऐश्वर्या म्हणते की पण मॉम, हे जर असं केलं तर बबलूने हात वर केला, त्यामुळे आपल्या बाजूने निर्णय लागणार नाहीये। तेवढ्यात तिलोत्तमा म्हणते की अगं ऐश्वर्या, माझा सारंग आहे ना, तो बरोबर निर्णय देईल आणि बोलव बरं सारंगला। पटकन ऐश्वर्या सारंगला फोन लावू लागते, पण त्याच वेळेस आता दरवाजातून सारंग तिथे येतो। तेवढ्यात तिलोत्तमा म्हणते की ऐश्वर्या थांब, ते बघ सारंग आला। पटकन आता सारंग त्यांच्याकडे बघत समोर येतो आणि आता तिलोत्तमाने सारंगला तिथे बोलवताच सारंग हा सावलीकडे बघत तिथे येतो। तेव्हा आता सारंग आल्याचे बघताच सावली आता मनोमन विठ्ठलाची प्रार्थना करत म्हणते की हे बघ विठ्ठला, तुझ्या शब्दाखातर मी माईला शब्द दिलाय आणि जर आता सारंग सरांनी मला जाण्यासाठी नकार दिला तर तुझा शब्द मोडेल आणि माझ्या शब्दाला सुद्धा विश्वास राहणार नाही विठ्ठला। तेव्हा आता तूच यावरती काहीतरी निर्णय घे। यावरती आता ऐश्वर्या सारंगकडे बघते आणि म्हणते, सारंग, बरं झालं बाबा तू आलास आणि या मुलीने आता जॉबसाठी बाहेर जायचं की नाही यासाठी घरात आता वोटिंग सुरू होते। ऐश्वर्या म्हणते की तसं सारंग वोटिंग घेण्याची सुद्धा काही गरज नव्हती, पण या मुलीने ना जॉबसाठी जायला होकार दिलाय त्या भैरवीजीला। ऐश्वर्या म्हणते की तेव्हा तुझं वोट ना अतिशय महत्त्वाचं आणि निर्णायक असणार आहे बरं का सारंग। तुझ्या वोटवरती आपल्याला डिसिजन घेता येणार आहे आणि तुझ्या वोटवरती फायनल निर्णय लागणार आहे सारंग। तेव्हा तुला जो काही निर्णय घ्यायचा ना तो विचार करून घे, असे ऐश्वर्या सारंगला बोलते। ते ऐकताच आता सारंग हा पुन्हा सावलीकडे बघतो। ऐश्वर्या म्हणते की तूच सांग सारंग, बाबा या मुलीने आता त्या फालतुकड्या जॉबसाठी बाहेर पडावं का? तेव्हा आता सगळेजण चंद्रकांत, तिलोत्तमा, सोहम, बबलू हे सारंगकडे बघू लागतात। इकडे आता भैरवी ही तिच्या कारमधून ताराला घेऊन आता एका ठिकाणी येते आणि तेवढ्यात भैरवीजीला एक फोन येतो। तेव्हा फोनवर भैरवी सांगते की हे बघा, तुम्ही काही काळजी करू नका, सगळे शो ना ठरल्याप्रमाणे होणार आहे। तेवढ्यात तारा भैरवीजवळ येत म्हणते की हे काय बोलतेस तू मॉम? अगं तू हे सगळं त्या तिलोत्तमा आंटीवरती सोडलंय आणि मला नाही वाटत की सावलीला त्या बाहेर सोडतील म्हणून। तेव्हा आता भैरवी विचार करते। तारा म्हणते मॉम, अगं तू बघितलं ना त्या काय म्हणत होते आणि मला नाही वाटत त्या निर्णय बदलतील म्हणून।
मोठ्या आयटीत आता भैरवी ताराच्या समोर येते आणि म्हणते की तारा, अगं तुझ्या मॉमला तू ओळखत नाही का? अगं मुद्दामहून मी तिलोत्तमाकडे हा शब्द टाकला, कारण आता सावलीला तिचा शब्द पाळण्यासाठी तिलोत्तमाच्या विरोधात जाऊन हा निर्णय घ्यावा लागणार आहे. आणि एकदा का सावलीने तिलोत्तमाच्या मर्जीच्या बाहेर जाऊन हा निर्णय घेतला तर मग आपलं काम अगदी सोपं होणार आहे तारा. भैरवी म्हणते की तुला माहिती नाहीये, जेव्हा सावली तिलोत्तमाच्या मर्जीच्या विरुद्ध घराच्या बाहेर पडेल ना, तेव्हा खरी मजा येणार आहे आणि तेव्हा खरा धमाका उडणार आहे. खरा खेळ आणि खरा सिनेमा तर तेव्हा सुरू होणार आहे तारा, तुझ्या लक्षात येत नाहीये. हसतच भैरवी म्हणते की एका दगडात मी आता 2 पक्षी मारणार आहे. तारा म्हणते की अगं मॉम, त्याने तर उलट अवघडच होईल, तुला कळतंय का? तेवढ्यात आता भैरवी म्हणते की उलट हे आणखी सोपं होणार आहे. तारा, हे बघ, तू टेन्शन घेऊ नकोस बरं, हे सगळं तू माझ्यावर सोपव, तुझ्या डोक्याच्या बाहेरचा खेळ आहे. तू फक्त आता तुझ्या गाण्यावरती आणि रिहर्सलवरतीच कॉन्सन्ट्रेट कर. भैरवी म्हणते की तारा, तू तुझ्या मॉमला ओळखत नाही का? हे बघ, तिलोत्तमाच्या विरुद्ध निर्णय घेऊन सावलीला घराबाहेर पडावं लागेल आणि हे तिलोत्तमाला अजिबात आवडणार नाही. आणि मग सावली सगळ्या घरच्यांच्या विरोधात जाईल आणि मग आपला खरा खेळ सुरू होणार आहे. आणि एकदा का तिलोत्तमाच्या विरुद्ध सावली बाहेर पडली की मग त्या सावलीची रवानगी तिच्या जुन्या घरी होईल. आणि एकदा का सावली तिच्या जुन्या घरी आली की मग सावली सगळं काही आपल्यासाठी करेल. कळलं का तुला? असा भैरवी तिचा प्लान आता ताराला सांगते. भैरवी विचार करते की काही जरी झालं तरी तिलोत्तमाला सावलीला आता घराबाहेर काढण्यासाठी काहीतरी कारणच हवं आहे. आणि त्यामध्ये आता मी ठिणगी टाकली आणि आता बघ त्याचा कसा भडका होतो. आणि तिलोत्तमाला हेच पाहिजे होतं आणि त्यासाठी आता तिलोत्तमाचा वापर करून आपण बघ त्या सावलीला घराच्या बाहेर कसा काढतो ते, हे याचा पूर्ण विचार आता भैरवीने केलेला असतो. भैरवी आता ताराकडे बघते आणि म्हणते की तारा, तू काही टेन्शन घेऊ नको, चल तू गाडीमध्ये बस. आणि ताराला घेऊन आता भैरवी निघून जाते. इकडे आता तिलोत्तमा ही सारंगला म्हणते की सारंग, नाही, सांग तूच, आता दे तुझा निर्णय. तिलोत्तमा इकडे आता ऐश्वर्याला म्हणते की हे बघ ऐश्वर्या, तुला चांगलंच माहीत आहे माझा सारंग कधीच माझ्या विरोधात निर्णय घेणार नाहीये. आणि जो काही निर्णय असेल ना तो सारंगचा आणि माझा एकच असेल. तेव्हा आता सारंगला सांगणं काही गरजेचं वाटतही नाही मला. सारंग जरी काही बोलला नाही तरी माझा जो निर्णय असेल ना तो त्याला ॲक्सेप्टेबल असेल. तेव्हा ऐश्वर्या, तू तुझं निर्णय आता सांगू शकतेस, असे तिलोत्तमा ऐश्वर्याला बोलते. आणि पटकन आता तिलोत्तमा एवढ्यावरही थांबत नाही आणि सगळ्यांना म्हणते की म्हणजे आता हा निर्णय झाला असे आपण समजूयात बरं का. आणि तेवढ्यात आता तिलोत्तमा म्हणते काय रे सारंग? तेव्हा आता सारंग म्हणतो की आई, फक्त तू 1 मिनिट थांब. सारंग म्हणतो की पहिली गोष्ट, सावलीला तर कामाला जाण्याची गरजच नाही. दुसरी गोष्ट, ऐश्वर्या, तू या कामाला म्हणजे कोणत्याही कामाला फालतुकडं काम का म्हणतेस? सारंग म्हणतो की हे बघ ऐश्वर्या, या जगातलं कुठलंच काम फालतुकडं नसतं आणि हे काम फालतुकडं आहे ना, हे फक्त तू ठरवलंस. सारंगचे ते बोलणे ऐकून आता चंद्रकांत बरोबर आहे असे म्हणत मान डोलावतो. हात करत आता सारंग म्हणतो की हे बघ ऐश्वर्या, या निसर्गाने किंवा या निसर्गात देवाने सांगितलेलं नाहीये हे काम फालतुकडं आहे किंवा हे काम मोठं आहे म्हणून. तेव्हा तू या कामाला फालतुकडं कसं काय म्हणू शकतेस? असा प्रश्न आता सारंगने ऐश्वर्याला केलेला असतो. सारंग म्हणतो की तुझ्या मताने तू हे काम फालतुकडं म्हणून मोकळी झालीस, पण तू हे कसं काय ठरू शकतेस? आपल्या कंपनीमध्ये आपण मोठे काम करतो आणि आपल्या कंपनीमध्ये जे प्रॉडक्ट बांधतात ते फालतुकडे काम, याचा अर्थ असं तर नाही होऊ शकत ना ऐश्वर्या. सारंग म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेव, जर आपण तो प्रॉडक्ट बनवला नाही ना तर आपला बिझनेससुद्धा नाही होणार आणि आपला प्रोडक्शन खपणारसुद्धा नाही. तेव्हा त्या कामाला फालतुकडं कसं म्हणायचं? सगळं काही त्याच्यावर अवलंबून असतं. एक जरी छोटं काम असलं ना, त्या कामामुळे मोठं काम त्याच्यावरती डिपेंड्स असतं. आणि हे तू लक्षात ठेव ऐश्वर्या, म्हणजे प्रॉडक्ट बनवणारा सुद्धा तितकाच महत्त्वाचा असतो जेवढा तो दुकानदार प्रॉडक्ट्स विकतो ना त्याच्या इतकाच. सारंग म्हणतो की आपल्या हाती जरी सोन्याचा चमचा असला तरी जो व्यक्ती हाताने खातो ना त्याला कमीही लेखायचं नसतं, असा सगळ्यात महत्त्वाचा कानमंत्र आणि मोलाचा सल्ला आता सारंगने तिलोत्तमाला आणि ऐश्वर्याला दिलेला असतो. आणि त्याच वेळेस आता सारंगचे ते बोलणे ऐकून तिलोत्तमा ऐश्वर्याचा धुरच निघालेला असतो. आणि त्यानंतर आता सारंग
सारंग म्हणतो की हे बघ ऐश्वर्या, तू सुद्धा आता पार्लरचा बिझनेस चालवतेस, पण काही लोकांसाठी तो पार्लरचा बिझनेस फालतुकडा असू शकतो. आणि आता लोक जर असे म्हटले की मेंदड्यांची सून पार्लरचा बिझनेस चालवते, तर मग तुला कसं वाटेल? आणि आम्ही त्यावेळेस सुद्धा तुला थांबवलं होतं का, असा प्रश्न आता सारंगने ऐश्वर्याला केलेला असतो. रूपम कॉस्मेटिकची सून पार्लरचा बिझनेस चालवते हे आता आम्हाला जरी कळलं आणि वाईट वाटलं आणि आम्ही जरी तुला थांबवलं तर तू थांबू शकतेस का, असा प्रश्न आता सारंगने ऐश्वर्याला केलेला असतो. आणि त्याच वेळेस आता ऐश्वर्याची सारंगने बोबडी वळवलेली असते आणि ते ऐकून आता ऐश्वर्याला राग आलेला असतो. बोट करत ऐश्वर्या म्हणते की अरे सारंग, तू या मुलीची बरोबरी माझ्याशी करतोयस का? तेवढ्यात आता सारंग म्हणतो की मी कुणाची बरोबरी करत नाही, कुणाला कमीही लेखत नाही आणि कुणाला मोठंही मानत नाही. माझ्या दृष्टीने सगळे माणसं ही सारखे आहेत. आणि तेवढ्यात आता तिलोत्तमा म्हणते की बस झालं सारंग, आपण इथे वाद घालायला नाही बसलो. तुझं मत काय आहे ना तेवढं तू सांग. तेवढ्यात आता सारंग म्हणतो की माझं मत असं आहे. सारंग म्हणतो की आणि माझा हा निर्णय असेल की जर सावलीची काम करण्याची इच्छा असेल तर ती काम करू शकते. सारंगचे ते बोलणे ऐकून सावलीला आता खूप हायसं वाटलेलं असतं आणि त्याच वेळेस आता तिलोत्तमाची, तिच्या बोलण्याची, तिच्या शब्दांची किंमत सारंगने झिरो केलेली असते. आणि इकडे आता चंद्रकांत, सोहम आणि बबलूला खूप आनंद झालेला असतो आणि सारंगचा अभिमान देखील वाटलेला असतो. यावरती आता सारंग सावलीकडे बघतो आणि म्हणतो की सावलीने जो जर निर्णय घेतलेला आहे ना, त्या निर्णयाला आपण माणूस म्हणून बघायला हवं. आणि तेवढ्यात आता तिलोत्तमाला राग येऊन खडकन तिलोत्तम उठून उभा राहत आता सारंगकडे बघते. तिलोत्तमा म्हणते की झालं का आता, आणि दिला ना तू निर्णय, जाऊ का आता मी, संपलं का माझं काम, असे म्हणत रागारागाने पाय आपटवत तिलोत्तमा आता तिथून निघून जाते. तर पाठोपाठ ऐश्वर्या आणि राजसुद्धा तिथून निघून गेलेले असतात. आणि इकडे मात्र चंद्रकांत, सोहम आणि बबलूला खूप आनंद होतो. तर पटकन नील हा उठून उभा राहत आता सारंग समोर येतो आणि प्रेमाने त्याचा हात आता सारंगच्या हातात देतो. खुश होऊन नील सुद्धा आता तिथून निघून जातो. तर सारंगने योग्य निर्णय दिला असे सारंगला सांगून आता चंद्रकांत सुद्धा निघून गेलेला असतो. आणि सोहम, बबलू तर खुश होत सावलीकडे बघत आता सारंगकडे खुश होऊन बघत निघून जातात. प्रेमाने सारंग देखील आता सावलीकडे बघत तिथून निघून जातो. तर सावली हसतच विचार करते की वा सारंग सर, वा, आज तुम्ही माझा शब्द मोडण्यापासून मला वाचवलं. पटकन आता सावली ही विठ्ठलाच्या मूर्तीसमोर येऊन हात जोडते आणि म्हणते की विठ्ठला, माझा तुझ्यावरती लय विश्वास आहे, पण तुझे खेळ काही असे असतात ना, तर सुरुवातीला मला काहीच सुचत नाही, पण प्रत्येक वेळेस विठ्ठला तू मला सांभाळून घेतोस. सावली म्हणते की हे बघ विठ्ठला, मी तुझ्यावर संशय नाहीच घेत, पण मी सुद्धा एक माणूस आहे ना, मला सुद्धा भीती वाटते. सावली म्हणते की मी तुझी सावली आहे ना, म्हणून तुला अजून एक मागणं मागते, सारंग सरांना ना कायम सुखरूप ठेव. आणि तेवढ्यात आता सारंग पाठीमागे येऊन सावलीचे ते बोलणे ऐकतो आणि सावलीचं आपल्यावर किती प्रेम आहे हे सारंगच्या लक्षात आलेलं असतं. विठ्ठलाच्या पाया पडून सावली आता माघारी वळते, पण तेवढ्याच समोर सारंग आलेला बघताच सावली टचकते. तेव्हा सारंग म्हणतो की हे बघ सावली, मी तुला इथे फक्त एवढंच सांगायला आलो की तुला जर कामाला जायचं असेल ना तर तू जाऊ शकतेस, आणि हे काय आपल्या घरात आता जे काही झालं ना त्याचा तू एवढा विचार करू नकोस. आणि पटकन आता सारंग तेथून जाऊ लागताच पाठीमागून सारंग सर अशी प्रेमाची हाक मारून सावली आता सारंगला थांबवते आणि म्हणते की सारंग सर थँक्यू. तेव्हा आता सारंगला हायसं वाटलेलं असतं आणि सारंग तसाच पुढे निघून जातो. इकडे आता तिलोत्तमा तिच्या बेडरूममध्ये येऊन आता सारंगने कसा निर्णय दिला हे सगळं आता तिलोत्तमाला आठवतं आणि तिलोत्तमाचा आता होत असतो तो फक्त जळफळाट. आणि आता सारंग जेव्हा गावाला गेला होता तेव्हा आता फोन करून सारंगने आपल्याला सावलीने थालीपीठ बनवले होते आणि खूप छान बनवले होते, आणि माणूस म्हणून तू देखील सावलीकडे माणूस म्हणूनच बघायला हवं, हे सारंगचे बोलणे आता तिलोत्तमाला आठवतं. सावलीची जर काम करण्याची इच्छा असेल तर तिने नक्कीच काम करावं, हा माझा निर्णय असेल, हे सारंगचे बोलणे आता तिलोत्तमाला आठवते. आणि ते सगळं आठवून आता तिलोत्तमा ही एरझऱ्या मारून विचार करत असते. आणि तेवढ्यात सारंग तिथे येतो आणि तिलोत्तमाला बघताच सारंग म्हणतो की आई, काय चुकलं माझं, आणि माझ्यावर तू रागावलीस ना, मला माहिती आहे, कारण सावलीची मी बाजू घेतली फक्त म्हणून तू माझ्यावर रागावलीस, बरोबर ना. सारंग म्हणतो की आई, तूच मला सांगितलं इमोशनलमध्ये आपण जर काही निर्णय दिले तर कधी कधी ते चुकतात, तेव्हा सत्सद विवेक बुद्धी जागृत ठेवून आपण निर्णय घेतले ना ते कधीही चांगले. तुझी शिकवण आहे आई मला, म्हणून आणि मी हे निर्णय घेतला.
असे आता सारंग हा तिलोत्तमाला सांगतो. सारंग म्हणतो की हे बघ आई, कुणाचंही स्वातंत्र्य ना हिरावून घेणं चुकीचं आहे आणि आपण तिला कोणतंही काम सांगतो देतो, पण तिचं असं व्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेणं चुकीचं आहे. तुला नाही वाटत का असे आई? असे आता सारंग तिलोत्तमाला बोलतो. तेवढ्यात आता तिलोत्तमा मान फिरवते. सारंग म्हणतो की आई असं काय करतेस, बोल ना तू माझ्या संग. तिलोत्तमा म्हणते की आता काय बोलायचं बाकी आहे, तुला जे आवडेल ना तसंच तू तुझा निर्णय दिले ना, तेव्हा आता माझ्या बोलण्याची आणि ऐकण्याची तुला काय गरज राहिली रे सारंग. सारंग म्हणतो की आई तू असं का बोलतेस. तर तिलोत्तमा म्हणते की तूच विचार कर सारंग, मी असं का बोलतेस. अरे त्या पोरीमुळे आपल्या नातेसंबंधामध्ये प्रॉब्लेम होत आहेत आणि प्रॉब्लेम झालेच सारंग, तुला कळतंय का. आणि त्या पोरीसाठी माझा मुलगा माझ्या निर्णयाच्या विरोधात जातोय सारंग, तुला कळतंय का. आणि तुला बघून माझा पराभव होतो हे तुला कळत नाही का. पटकन आता सोहम आणि बबलू दरवाजाला कान देऊन दरवाजातून ते सगळं बोलणं ऐकत असतात. सारंग म्हणतो की आई अगं तू हे काय बोलतेस. तू जे समजतेस ना ते सगळं चुकीचं आहे आणि चुकीचा विचार करतेस आई तू. असे म्हणत आता सारंग तिलोत्तमाला समजावू लागतो. सारंग म्हणतो आई तू काय बोलतेस, तुझा पराभव होतो आणि तोही माझ्यामुळे, हे कसं शक्य आहे. काय बोलतेस आणि काय विचार करतेस तू. सारंग म्हणतो की हे बघ आई, मेंढळ्यांच्या घरी आजपर्यंत कोणताही अन्याय झालेला नाही आणि मी तो होऊही देणार नाही. आणि असं जरी असलं आणि जरी तुला असं वाटत असलं की माझ्याकडून चूक झाली तर तू जी शिक्षा देशील ना ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. असे आता सारंग हा तिलोत्तमाला सांगतो. सारंग म्हणतो की आई तुम्हाला चांगलं ओळखतेस, विचार न करता मी असा निर्णय घेईल का, तूच सांग बरं. सारंग म्हणतो की उगाच मी तिची बाजू घेत नाहीये आई, मी तिच्या घरी गेलो, तिच्या गावी गेलो आणि तिथे मला तिच्या ज्या ज्या गोष्टी दिसल्या ना त्या गोष्टीमुळे माझे सगळे प्रश्न सुटले आणि तिथल्या त्या सगळ्या गोष्टी बघून, त्या सगळ्या गोष्टी ऐकून मला असंच वाटलं की इथल्या या आपल्या घरात ना सावलीवरती अन्याय झालाय आई. सारंग म्हणतो की आई पण यामध्ये आपली काही चूक नाही, कारण या अगोदर आपल्याला हे सगळं काही माहिती नव्हतं आणि मला फक्त आता यापुढे एवढंच वाटतं की या सावलीला आपल्या या घरात 4 क्षण सुखाचे मिळायला हवेत. सारंगचे ते बोलणे ऐकून आता इकडे सोहम आणि बबलूला खूप हायसं वाटलेलं असतं आणि तेवढ्यात आता सारंग म्हणतो की खरं तर यासाठी आपण तिची माफी मागायला हवी आहे. ते ऐकून आता तिलोत्तमाला मोठा धक्का बसतो आणि तिलोत्तमा म्हणते की सारंग अरे तू काय बोलतोयस, तुला काही वाटतंय का आणि आपण तिची माफी मागायची. तिलोत्तमा म्हणते की तुला जर तिची माफी मागायची असली ना आत्ताच्या आत्ता जा आणि तिची माफी माग, पण मी तिची माफी मागणार नाही आणि हे काही असं मला करायला सांगू नकोस. असे आता तिलोत्तमा स्पष्ट शब्दात सारंगला सांगते. सारंग आता बोलू लागतो. तेवढ्यात आता तिलोत्तमा म्हणते की बस झालं सारंग, आता एक शब्दही बोलू नकोस आणि तुला जायचं ना जा तू. तेवढ्यात आता बबलू आणि सोहम हे ऐकत असतात तर ते पाठीमागे सरकतात. तेवढ्यात दरवाजातून आता सारंग हा तेथून निघून जातो तर सोहम आणि बबलू पुन्हा तिलोत्तमाकडे बघतात. तेव्हा आता तिलोत्तमाचा खूप मोठा आता अपमान झालेला असतो आणि तिलोत्तमा आता रागाने पेटून उठलेली असते आणि सत्याच्या आगीत आता सारंगने तिलोत्तमाला होरपळून काढलेलं असतं. इकडे आता सारंग हा त्याच्या बेडरूममध्ये आलेला असतो आणि विचार करत बसलेला असतो तर तेवढ्यात सोहम आणि बबलू दोघेही सारंगच्या बेडरूममध्ये येतात. तेवढ्यात आता सारंग म्हणतो की आल्या पावली परत जा. तेवढ्यात सोहम आणि बबलू पटकन सारंग समोर येऊन उभे राहतात. सोहम म्हणतो की दादा आम्ही जे काही सांगणार आहोत ना ते खूप सिरियस आहे, तेव्हा प्लीज. तर सारंग म्हणतो जे काही बोलायचं ना ते पटकन बोला. आणि तेवढ्यात आता बबलू म्हणतो की सोहमराव. तर आता सोहम म्हणतो की बोला बबलूराव. बबलू म्हणतो की विषय हा गंभीर आहे. तर आता सोहम म्हणतो की पण आपण सहज तो त्यांना सांगू शकतो. आणि तेवढ्यात आता सोहमकडे बघत बबलू म्हणतो की सारंग दादा अरे सावलीच्या घरच्यांनी आपली काळजी घेतली, आपल्याला रिस्पेक्ट दिला, आपल्याला कशी वागणूक दिली आणि इथे आपण सावलीवरती अन्याय करतो हे तुला असं वाटत नाही का. आणि तेवढ्यात आता सोहम म्हणतो की काही जरी झालं ना सावली वहिनीची माफी मागायलाच हवी सारंग दादा. तुला माहिती आहे का ऐश्वर्या वहिनीने सावली वहिनीला अख्खं घर साफ करायला लावलं, फरची पुसायला लावली, लादी पुसायला लागली, ते देखील स्वतःच्या हाताने. आणि सोहमचे ते बोलणे ऐकताच आता सारंगला सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो आणि सगळ्यात मोठे सत्य आता ऐश्वर्याचे सारंगला समजलेले असतं. बबलू म्हणतो की हे बघ सारंग दादा, वोटिंगमध्ये तू सावली वहिनीच्या बाजूने तो निर्णय दिला आणि त्या निर्णयानंतर सावली वहिनीच्या चेहऱ्यावरती जो आनंद होता ना तो खरंच खूप बघण्यासारखा होता सारंग दादा. इकडे आता सोहम म्हणतो की पण सावली वहिनी
वहिनीची काही जरी झाली ना तर माफी मागायलाच हवी सारंग दादा. आणि तेवढ्यात आता त्यांचे बोलणे ऐकून सारंग म्हणतो की माझं आणि आईचं बोलणं ऐकलं ना. बबलू म्हणतो की अजिबात नाही रे दादा. सारंग म्हणतो घे बरं शपथ. तर आता बबलू गळ्याला हात लावतो. सारंग आता पटकन सोहमला विचारतो खरं सांग. तेवढ्यात आता सोहम म्हणतो की हो हो ऐकलं, पण दादा तू जे बोलला ना ते एकदम करेक्ट होतं आणि रास्त होतं. सोहम म्हणतो की तिची माफी तर मागायला हवीच, हे बरोबर आहे. आम्ही जाऊन तर लगेच सावली वहिनीची माफी मागू, पण तू जाऊन जर सावली वहिनीची माफी मागितली तर सगळ्यात सोपं होईल आणि सगळ्यात ते व्यवस्थित होईल, असे आता सोहम सारंगला समजावतो. सोहम म्हणतो की हे बघ तुझ्या बोलण्याला ना एक वेगळीच व्हॅल्यू आहे सारंग दादा, वेटेज आहे वेटेज त्याला. तेव्हा आता सारंग हा सोहमकडे बघतो आणि म्हणतो झालं का तुझं बोलणं. बबलू म्हणतो हो हो झालं. तेवढ्यात आता बबलू म्हणतो की पण माझं राहिलं दादा. तर आता सोहमकडे बघत सारंग म्हणतो की तुम्ही आता निघा बरं. आणि हाताला धरून आता सोहम आणि बबलूला सारंग आता बाहेर काढतो आणि पुन्हा सारंग आता सोहम आणि बबलूच्या निर्णयाचा आणि त्यांनी जे सांगितलं आहे त्याचा विचार करू लागतो. इकडे आता सावली ही तिच्या रूममध्ये बसलेली असते. सावलीचे पाय खूप दुखत असतात, तर सावली तिचे तळपाय आता दाबत असते. तर तेवढ्यात विचार करून सारंग तिथे येतो आणि सावलीकडे बघतो. तेव्हा आता सावली ही पाय दाबत असल्याचे बघून सारंग म्हणतो काय झालं, पाय दुखतायत का. सावली आता सारंगकडे बघते आणि मान हलवते. तेवढ्यात आता खुर्चीवर बसत सारंग आता सावलीला देण्यासाठी मलम देतो आणि म्हणतो की हा बाम लाव, एकदम व्यवस्थित वाटेल. आणि तेवढ्यात आता सावली ही सारंगच्या हातातील ती क्रीम घेते. तर सारंग म्हणतो की ही क्रीम पायाला लाव, तुला बरं वाटेल. पटकन आता सावली ती क्रीम पायाला लावू लागते. आणि तेवढ्यात सारंगला आता बबलू आणि सोहमचे बोलणे आठवते. बबलू आणि सोहमने सांगितलेले असते की सारंग दादा काही जरी झालं तरी सावली वहिनीची माफी मागायलाच हवी. सोहमने सांगितलेलं असतं की आम्ही तर सावली वहिनीकडे लगेच जाऊन माफी मागू, पण तू जर माफी मागली ना तर हे सगळ्यात सोपं होईल आणि तिलासुद्धा बरं वाटेल. आणि ते सगळं आता सारंगला आठवून सारंग हा सावलीकडे बघतो. आणि तेवढ्यात आता सारंगला ते आठवून सारंग आता सावलीकडे बघू लागतो आणि बोलू लागतो. तेवढ्यात आता सावली सारंगकडे बघते. तर पटकन सावली म्हणते काय. तर सारंग म्हणतो काही नाही, ते पाणी हवे होते. आणि पटकन मगामध्ये आता पाणी घेऊन सारंग पटकन ते पाणी पितो. तर आता सावली म्हणते की तुम्हाला काहीतरी बोलायचं वाटतं. सारंग म्हणतो काही नाही, ते फक्त मी माझ्याच विचारात होतो. आणि काही नाही, तू क्रीम लाव आणि झोप, असे म्हणत आता प्रेमाने सावलीकडे बघत सारंग हा तेथून निघून जातो. पण सारंग निघून जाताच मात्र सारंगने आता सावलीची काळजी घेऊन सावलीला पायाला लावायला क्रीम दिलेली असते. आणि सारंगचे सावलीवरचे ते प्रेम बघून आता सावलीला सुद्धा खूप हायसं वाटलेलं असतं. आणि सारंग सरांचं देखील आपल्यावरती प्रेम असल्याचे सावलीच्या लक्षात आलेले असते. तेव्हा आता सारंग हा तिलोत्तमाला माफी मागायची सांगून आता सारंग हा सावलीची कशी माफी मागतो आणि तिलोत्तमाला सुद्धा कशी माफी मागायला लावतो हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक